आणि त्यांना आपल्याला विजयी करायचं आहे। त्यांची निशाणी काय? निशाणी काय? निशाणी कमळासमोरचं बटन दाबून त्यांना भारी मताने विजयी करायला मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे। आपल्या मनीषाताईकडचे आमदार आहेत ना, मनीषाताईने केले काम इकडे। शीतलताईंनी हा वॉर्ड आपल्या बीजेपी साठी सोडला आणि आमच्या शीतलताईंनी मोठं दाखवलंय। गणेश लक्षात ठेवा आणि गणेश पण आपला चांगला कार्यकर्ता आहे आणि आपला हा अक्षय युवा आहे। सगळे तिन्ही उमेदवार इच्छुक होते, त्यांचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तरी सुद्धा महायुतीच्या उमेदवाराचं काम ताबडतोब सुरू केलं। त्यांचं मनापासून मी अभिनंदन, त्यांना धन्यवाद देतो। आणि लाडक्या बहिणींनाही सांगतो मी, मुख्यमंत्री मी असताना लाडकी बहीण योजना सुरू केली। काही लोक त्याच्या विरोधामध्ये तेव्हाही कोर्टात गेले होते, आताही काही लोक गेले, पण मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना आणि इथला SRA विकास, क्लस्टरचा विकास क्लस्टर करतोय ते, आणि इथल्या लोकांना इथंच आम्ही घर देणार। त्याला एकालाही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही। आम्ही महायुतीने देवेंद्रजी आम्ही ठरवलंय की झोपडपट्टी मुक्त मुंबई करणं, खड्डे मुक्त मुंबई करणं। एसटी मध्ये 50% सवलत दिली ना आपण, तसं BST मध्ये पण महिलांना 50% सवलत, कुठं पण जावा 50%। आणि दुसरं, ज्या आमच्या महिला भगिनी छोटा मोठा व्यवसाय करतील त्यांना 5 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याचा पण निर्णय आम्ही घेतलेला झाला ना। मी बोलत होतो ना, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती बनवणार आम्ही। 5 लाखाचं कर्ज बिनव्याजी। आता छोटा मोठा व्यवसाय करा, आपल्या कुटुंबाला आधार द्या आणि व्यावसायिक बना आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करा। मनापासून मी आपल्याला शुभेच्छा देतो। गणेश कणकर हे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, चांगलं काम करतील, या भागाचा विकास करतील। सगळ्यांना सोबत घेऊन काम करा आणि संपूर्ण या परिसरामध्ये ज्या सोयी सुविधा आहेत त्या आपल्याला देण्याचं काम करू। आणि शीतलताईला बरोबर लक्षात ठेवा, तिने सांगितलं म्हणजे महायुती आपली किती मजबूत आहे। या ठिकाणी आपल्याला पाहतोय आपण, प्रकाश सुर्वे इकडे आमदार आहेत, इकडे मनीषाताई आमदार आहेत आणि आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, अशा प्रकारचा विश्वास आपल्याला देतो। येत्या 15 तारखेला आपल्याला कमळासमोरचं बटन दाबायचं आहे आणि एकदम याचा वार्डाचा सर्वे जो आहे यामध्ये गणेश कणकर यांचा विजय निश्चित झालेला आहे, पक्का झालेला आहे। पण गाफील राहू नका, नुसतं आपल्याला निवडून यायचं नाही तर प्रचंड मताधिक्याने निवडून यायचं आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये परिवर्तन घडवायचं ना, आपल्याला बदल घडवायचा आहे ना, विकास करायचा आहे ना। मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे आणि गणेशला पण तिकडे पाठवायचं आहे महापालिकेत। म्हणून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।